चला तर प्रेक्षक हो, आपण इथे बनवणार आहे मस्त असे मोमोज. मोमोज म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येते आणि खरं तर लहान मुलांना हे मोमोज खूप आवडतात आणि हे मोमोज हेल्दी आहे कारण आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इथे आपण पत्ताकोबी घेतलेला आहे अर्धा किलो, तो बारीक चिरून घेतला आहे. एक कांदा घेतलेला आहे, तोही बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे सोयाबीन घेतलेले आहे, ते भिजत टाकून ते चॉपरमध्ये त्याचं पाणी काढून चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे. त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेलं लसूण टाकून घेऊया, अद्रक टाकून घेऊया. छोटा तुकडा घेतलेला होता अद्रकचा, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले होते. ते छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे आपण सोयाबीनही घेतलेले आहे. एक मिरची टाकून घेतलेली आहे, बारीक चिरलेली सोयाबीन घेतलेली आहे. ते पाण्यामध्ये भिजत टाकून त्याचं पाणी पूर्ण काढून ते चॉपिंगमध्येच बारीक करून घेतले आहे. तुम्ही मिक्सरमधूनही करू शकता. त्यानंतर इथे आपण तेलात आता कांदा टाकून घेऊया छान लालसर होण्यासाठी. आपण हे लसूण टाकलेलं आहे कारण की लसणाने चायनीजचा फ्लेवर येतो आपल्या मिश्रणाला. तुम्ही बघू शकता. एक अर्धा टमाटा टाकलेला आहे. छान रंग आलेला आहे कांद्याला लालसर. टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालतो. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कोबी टाकून घेतलेला आहे. एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कोबी आपला. मी हा चॉपिंगमध्ये चॉप करून घेतलेला आहे, त्यामुळे खूप छान बारीक झालेला आहे. आणि आपण आता थोडं मीठ टाकून हे परतवून घेणार आहोत. कोबी छान परतवून घ्यायचं आहे. यातच आपल्याला सोयाबीनचा चुराही टाकायचा आहे परतवायला. थोडं परतत आल्यानंतर चांगलं पाणी सुटोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कोबी. यामध्ये आता आपण धने पावडर टाकत आहोत थोडं टेस्टसाठी. त्यानंतर आपण आता शेजवान चटणी टाकून घेणार आहोत चायनीजचा फ्लेवर येण्यासाठी. 2 ते 3 चमचे शेजवान चटणी टाकायची आहे. आपल्याला कशा पद्धतीने तिखट हवं आहे त्या पद्धतीने. त्यानंतर आपण यामध्ये आता चिली सॉस पण टाकणार आहोत, ते शूट करायचं विसरले मी. एक चमचा चिली सॉसही टाकायचा आहे. त्यानंतर आपण एक डार्क सोया सॉस टाकून घेणार आहोत. तो जास्त नाही टाकायचा आपल्याला, कमी टाकायचा आहे जेणेकरून ते आंबट नाही व्हायला पाहिजे. छान परतवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण. चला मग आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ते आपल्याला थंड करत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता कणिक भिजवून घेतलेले आहे मीठ टाकून. आता स्टीम करण्यासाठी आपण इथे पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. त्यावर आपण एक छिद्राची झाकणी ठेवलेली आहे गाळणी. त्यामध्ये आपल्याला स्टीम करायचं आहे. त्या गाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आपली साधिक जशी पोळ्यांना कणिक भिजवतो तशी भिजवून घेतलेली आहे मीठ टाकून. त्यानंतर पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला. याची छोटी पुरी लाटून घ्यायची आहे आणि मोदकासारखे आपल्याला हे बनवायचे आहे. जास्त साधं सिंपल पद्धतीने बनवायचे आहे आपल्याला हे मोमोज. बघू शकता तुम्ही पुरी लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तुम्हाला किती मोठा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही पुरी लाटून घ्यायची आहे आणि सारण भरायचे आहे. नंतर आपण जसं मोदकाला कळ्या करतो तशा कळ्या करून घ्यायच्या आहे. एकदम सोप्या पद्धतीने करायचं आहे. वेगवेगळे प्रकार पण येतात मोमोजचे तयार करायचे, पण आपण एकदम सोप्या पद्धतीने तयार करत आहोत. त्यानंतर ह्या कळ्या बनवून झाल्यानंतर ते जे वरचं आपण मोदकाचं वरती राहू देतो, तर हे आपल्याला खाली दाबून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कळ्या आलेल्या आहे मोमोजला. आता आपल्याला हे 15 मिनटं स्टीम करत ठेवायचे आहे. चला तर मग तयार आहे आपले छान असे मोमोज. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.